बीड जिल्ह्यातल्या पोलिसांनी गेल्या काही दिवसापासून आपल्या जे नेम प्लेट आहे त्याच्यावरचं आडनाव हटवलंय आणि त्यांचं म्हणणं आहे की पोलीस म्हणून ओळख झाली पाहिजे की कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे यापेक्षा तो पोलीस म्हणून लोकांमध्ये समजला गेला पाहिजे. याबद्दल तुमची काय मत आहे? कारण तुम्ही त्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात आणि जातीवाद वाढल्यामुळे अशा पाऊल पोलीस अधीक्षकांनी उचललं. वाईट केलं धनंजय मुंडेच्या टोळीनं. नाव आडनाव लोकांना बदलायची वेळ आली. इथून मागे बदलायची वेळ नव्हती. याला जबाबदार धनंजय मुंडे आणि त्याची टोळी, दुसरं कोणी नाही. आडनाव बदलायची वेळ आली. बदललं नाही, आडनाव काढून टाकलं पोलिसांनी, फक्त नावानुसार ओळख. हा ना, मग आता ते बदललंच म्हणते त्याला थोडक्यात. नाही त्या दादा शेवटी काय की शेवटी त्याचा अर्थ तोच होतो की तुम्ही पहिल्यांदा क्लिअर येत होते, मग तुम्हाला आता झाकून यायला लागलं. हे म्हणजे पट्टी लावून यायला लागली. मला पहिल्यांदा पट्टी लावून यायला लागली. हे चांगलं नाही. हे सत्य. सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याचं काम धनंजय मुंडे आणि त्याच्या टोळी नाही केलं. नसता होतच नव्हतं. इथून मागे काय नावं नव्हते का? हे संतोष भायाचं प्रकरण झाल्यापासूनच झालंय. कारण हे प्युअर किचकट त्याची टोळी जातीवाद करते. प्युअर आणि किचकट जातीवाद करते त्याची टोळी. त्याच्या टोळीत काही पोलीस अधिकारी आहेत, काही डॉक्टर आहेत, काही कार्यकर्ते आहेत. ते काय करते, रस्त्याने चालले की लोकांना कट हाणणार मोटरसायकल, 4 व्हीलर गाडी आड्या तेड्या चालविणार, अशा आडव्या तेड्या चालविणार आणि तेच उभा करणार आणि तेच शा देणार आणि लोकांना घाण शिवाय देणार. दारू पिणार, सार्वजनिक ठिकाणी शिवाय देणार, गावात चौवाटेवर शिवाय देणार, हॉटेल पुढे शिवाय देणार. ही त्यांची पद्धत. शाळेतले पोरं सुद्धा काढते तो. चांगलं केलं की वाईट केलं याच्यातनं फायदा नाही, वाईट चांगला नाही, अजिबात चांगला नाही. ओळख मदत होणार नाही. आता 8-9 मिनिटे मदत झाली होतं, मग तर उद्या मध्ये माणसंच मिठा. ही कोणची पद्धती? तुम्हाला नीट वागावं लागेल. तुम्हाला जातीवाद थोडा कमी करावा लागेल. तुम्ही जातीवादच इतका करता. तुमच्या माणसं निवडून आली का मग लय चांगली, तुमच्या पडले की लगेच वाईट. जातीवाद तुम्ही आरक्षण घेता तेव्हा तुम्हाला गोड लागतं. दुसऱ्यानं मागितलं की लगेच विरोधात मोर्चे काढायचे. म्हणजे जातीवादच तुम्हीच करणार, तुम्हीच भाषा करणार. पेटून द्या, हाना, मारा, तोडा, कोयते काढा, तुम्हीच भाषा करणार. मोर्चे आमच्या विरोधात तुम्हीच काढणार. जातीवाद तुम्ही करणार, लोटणार आमच्यावर. म्हणजे हे जे आहे ना, तुम्हाला बदल करावा लागेल. पडत असतो, येत असतो, ही बदल तुम्हालाच करावं लागेल. तुमच्या हाताने चुकलेले. तो आरोपीच्या बाजूने मोर्चे नाही काढायचे, रस्ता रोको नाही करायचे, त्यांचं समर्थन नाही करायचं. हे तुम्हालाच करावं लागणार आहे. कारण तुम्हीच करता, मग लोक सावध होते. त्यामुळे पुढच्या काळात सामान्य प्रश्नासाठी लोकांनी आपलं एका बाजून राहा. माझं ठासून आणि ठामपणे राज्यातल्या मराठ्यांना सांगणं आहे की इथून पुढच्या काळात हे असेच प्रकरण खेळत राहणार. एखादं प्रकरण जर जिरवायचं असलं तर आपल्या बाजूनं मग कोणीही उभा राहणार नाही. त्याच्यासाठी आपण गोरगरीब गरजवंत मराठ्यांनी एका बाजून उभा राहत जायचं. ही नेता आले काय, गेले काय, आणि यांचे किती प्रकरण निघले काय, काय झाले काय, हे त्यांचं ते बघून घेतील. इथून पुढे आपण एका बाजून राहा.